प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. कालचा रिव्ह्यू आपला आला नाही, त्याबद्दल सॉरी. मी काल एका फंक्शनला गेले होते आणि तिथून यायला मला खूप उशीर झाला, पण आजचा रिव्ह्यू दिलाय. सुरुवातीला आपण बघतोय शुभंकर गौतमीला म्हणत असतात की माझे स्कॅन लवकरात लवकर करून घ्यायचे, तू त्या दुष्यंतला फोन कर बरं. गौतमी म्हणते अरे मी सांगेल त्यांना, तू नको एवढं टेन्शन घेऊ. शुभंकर म्हणत असतात की मला लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करायची आहे. गौतमी म्हणते अरे मी बोलते त्यांच्याशी, तू नको टेन्शन घेऊ. पण मनात विचार करत असते इकडे मी याचे पंख छाटायचे विचार करतेय आणि हा लागलाय भरारी घ्यायला. मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. इकडे हेतल, अंकिता आणि हीरा तिघी कॅन्टीनमध्ये बसलेल्या असतात. हेतल सहज म्हणते विशालचा शर्ट खूप छान होता नाही काल. लगेच हीरा चिडते आणि म्हणते तुला काय करायचं आहे का त्याच्या शर्टशी. अंकिता म्हणते एवढं काय बोलतेस, आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे आणि आम्ही तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय. आम्हाला दोस्तीत कुस्ती करायची सवय नाही आहे. तसंही ती बयो दिवसभर फिरत असते विशालबरोबर, ते चालतं हं तुला. हेतल म्हणते मी तर माझ्या बॉयफ्रेंडकडेच बघते, मला इतर मुलांकडे बघण्यात काही इंटरेस्ट नाही, असं काहीतरी बोलते ती. विकी नावाचा तिचा कुठला बॉयफ्रेंड आहे. इकडे सरस्वतीने विशालला विचारायला विनाकारण कामाला लावलंय. आता मुलगा विचारत असतो एक सर तुमचं काही काम आहे का इथे. विशाल म्हणतो तू जा ना रे बाबा, तुला काय करायचंय. आता झालंय असं प्रेक्षकांनो, या सरस्वतीने विशालला गटवलाय. त्याच्या मदतीने तिला घरात घुसायचंय, म्हणजे त्या शुभंकरांची तब्येत नीट आहे की नाही हे विचारपूस करण्यासाठी इराच्या मदतीने हा विशाल शुभंकरांच्या घरी जाणार आहे. बापरे कसलं कॉम्प्लिकेटेड आहे. पण यात आता विशाल गुंतणार आहे. आता विशालला विचारायला बोलायचं नसतं, पण सरस्वती आग्रह करून अशी लोटते समोर आणि मग याला समजे ना त्या इराशी काय बोलावं. तो म्हणत असतो अगं इरा मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मग ह्या अंकिता आणि हेतल म्हणतात बरं बरं आम्ही जातो आता इथून. विशाल स्वतःहून बोलतोय म्हटल्यावर इराचं तर आज स्वर्ग ठेंगणं आहे सगळ्या गोष्टींना. आता हा विशाल म्हणतो अगं इरा तुला वाईट वाटलं असेल ना त्या दिवशी मी तुला कॉफीला नाही म्हटलो तर. इरा म्हणते नाही सर वाईट काय वाटायचं आहे त्यात. नाही म्हणजे तुम्ही कॉफी पिला नाहीत म्हणजे तुमचा मूड ठीक नसेल ना, असतो कधी कधी मूड कॉफी प्यायची नाही प्यायची, त्यात काय एवढं. पण आता कॉफी प्यायची आहे का तुम्हाला, चल आपण लगेच जाऊया. आता विशाल म्हणतो अगं नाही नाही नको नको. अगं इरा म्हणजे तसं काय ना, मला बाहेरची कॉफी प्यायची सवय नाही ना, मी घरचीच कॉफी पितो ना, मी घरीच सगळं करतो. रांधा वाडा उष्टी काढा म्हणजे त्यातच सगळा माझा वेळ जातो ना. आता विशालचं ततपप झालंय, त्याला काही समजे ना या इराशी बोलावं तर काय बोलावं. शेवटी तो म्हणतो अगं मी ना तुझ्या घरी येतो, पण मग तुझ्या आईला चालेल का. इरा म्हणते चालेल, तिचं काय त्याच्यात एवढं. आता विशाल म्हणतो हो ते सगळं ठीक आहे, पण बरं ठीक आहे मी निघतो. आता तो तिथून निघून जात असतो. बयो त्याला खाणाखुणा करत असते प्लीज प्लीज बोला तिच्याशी बोला. विशाल म्हणतो सॉरी यार काय. पण आता सरस्वतीसाठी तो पुन्हा पलटतो बिचारा आणि म्हणतो अगं इरा म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी घरचीच कॉफी पिल, तुझ्या घरी मी आलो तर चालेल का. पण मी घरी आल्यावर तू काय कारण सांगशील, मी असं अचानक घरी आल्यावर तुझी आई बोलेल ना काहीतरी. आता ही लगेच इरा म्हणते नाही नाही मम्मा काय बोलणार आहे, माझे सगळेच फ्रेंड्स घरी येतात, तुम्ही फक्त या हो, बाकीचे मी सगळं मॅनेज करते. विशाल म्हणतो अगं हो पण तुला नको ना प्रॉब्लेम व्हायला. तेव्हा इरा म्हणते हो ते सगळं ठीक आहे, पण आपण सांगूयात ना काहीतरी कारण. मग विशाल म्हणतो एक काम करतो, मी सांगतो की मी तुला एक स्टडीचा पार्ट शिकवायला आलोय जे तुला कळत नाहीये, म्हणजे त्यांनाही ते कारण पटेल नाही का. इरा म्हणते हो चालेल ना चालेल, तुम्ही या हो, तुम्ही नक्की या. आणि तुम्हाला काय आवडतं म्हणजे तसं तुम्ही या, मी कॉफी वगैरे रेडी करून ठेवते. आता विशाल म्हणतो बरं बरं ठीक आहे ओके बाय. आता त्याला असं वाटते सुटलो बाबा एकदाचा. पण सरस्वती म्हणते काय झालं, बोलली का इरा तुमच्याशी, ती तयार झाली का घरी न्यायला तुम्हाला. सर काय झालं सांगा ना. आता विशाल म्हणतो हो मी जाणार आहे संध्याकाळी कॉफी प्यायला तिच्याकडे. तसं ती हो म्हणाली आहे. वय खुश होते आणि म्हणते बरं झालं, म्हणजे आता तुम्ही बाबाला भेटू शकता, मला सांगा सर काय होतंय ते. आणि ती निघून जाते. विशाल आता टेन्शन म्हणजे त्याला चांगलंच टेन्शन आलंय. तो विचार करतोय की एक प्रॉब्लेम सोडवायला मी दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये अडकतोय, तुला कसं सांगू सरस्वती. आता इकडे हा पप्पू दादा चहा प्यायला एका टपरीजवळ येतो, तेव्हा तिथे बयो सुद्धा चहा पित असते. त्याला बघून तिला आश्चर्य वाटतं. ती त्याला जवळ बसवते आणि म्हणते पप्पू दादा काय झालं. आता पप्पू तिला टाळून तिथून जायचा प्रयत्न करत असतो, पण बयो म्हणते बस इथे, किती लागले तुला. बयो खूप काळजीने विचारत असते त्याच्याबद्दल. आता तो सांगतो की अगं काय नाही लागलं जरासं. आता चहा पिताना त्याला चहा पिता येईना, त्याचा हात एक फ्रॅक्चर झालाय ना, त्यामुळे आता त्याला ते चहाचा कप ओठापर्यंत नेता येईना. तेव्हा बयो त्याला मदत करते आणि चहा पाजते. त्यामुळे पप्पू खूप इमोशनल होतो आणि म्हणतो खरंच डॉक्टर तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही माझं सगळं एका आईप्रमाणे आणि बहिणीप्रमाणे करता हो. मला जर बहीण असती ना तर ती तुमच्यासारखीच असती आणि मी तुम्हाला खरंच बहीण मानतो. माझ्यासाठी तुम्ही किती काय करता. तेव्हा बयो म्हणते अरे तू तर माझ्यासाठी खूप काय केलंय, त्याच्यापुढे हे सगळं काहीच नाहीये. बरं मला सांग तू मला का सांगितलं नाहीस एवढं तुला लागलं तर. पप्पू म्हणतो जाऊ द्या हो, नका टेन्शन घेऊ तुम्ही.
किती जीव लावता तुम्ही मला. तेव्हा बयो म्हणते, "पप्पू दादा तू चोरी का सोडत नाहीस रे?" तेव्हा आता पप्पू म्हणतो, "काय करणार डॉक्टर, मला आता व्यसन लागलंय आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आहात ना, तर सुटतील सगळ्या हळू वाईट गोष्टी. तसंही मी आता खूप चांगलं बनायचा प्रयत्न करतोय आणि मी आता व्हाईट कॉलरवाल्या लोकांकडे चोऱ्या करणार आहे." तेव्हा बयो म्हणते, "म्हणजे काय असतं रे ते? म्हणजे कुठली लोकं?" आता पप्पू म्हणतो, "जाऊ द्या ना तुम्ही ते सगळं." मग ती शुभमकरांबद्दल पण 2 शब्द सांगते आणि त्याला चहा पाजते. आता इकडे सुमनला ही इरा गरागरा फिरवते आणि म्हणते, "आत्या, आत्या, आत्या मी आज खूप खुश आहे. तू काहीतरी खायला कर. मेक्सिकन सँडविच कर, हक्का नूडल्स कर." सुमन म्हणते, "बाई बाई, एवढं सगळं तू एकटी खाणारच की काय? भस्म्या झाला काय तुला?" तेव्हा ही इरा म्हणते, "अगं नाही गं आत्या, कसं सांगू तुला?" तेवढ्यात ही गौतमी येते आणि म्हणते, "काय काय झालं? कोणी येणार आहे का?" सुमन म्हणते, "अगं बघ की काय काय करायला सांगते. ते हक्का नूडल काय, ते मॅक्सी सँडविच काय?" गौतमी म्हणते, "अगं हक्का नूडल्स गं, हक्का नूडल्स नाही." मग आता इरा म्हणते, "आत्या, माझा स्पेशल फ्रेंड येणार आहे आज." गौतमी म्हणते, "काय? कोण येणार आहे स्पेशल फ्रेंड म्हणजे?" आता सुमन पण विचारते तिला. मग इरा भस्कन सांगते की विशाल सर येणार आहेत. आता हे ऐकल्यानंतर गौतमीचा चेहरा असा झालाय. बरं आता ही नाव घेते न घेते तोपर्यंत लगेच विशाल दारात हजर झालाय. गौतमी त्याच्याकडे रागाने बघतीये आणि मग इरा इंट्रोड्यूस करते, म्हणजे माहितीच आहे त्यांना की हा विशाल आहे. पण इरा म्हणते, "मला ना अभ्यासात एक प्रॉब्लेम आला, त्यामुळे विशाल सर स्वतः मला शिकवायला आलेत." आता इरा खूप खुश होते आणि म्हणते, "विशाल सर चला माझ्या रूममध्ये जाऊन आपण डिस्कस करूया हा प्रॉब्लेम." आता ही लगेच हातबीत धरते त्याचा आणि खोलीत घेऊन जाते त्याला वर टेरेसवर. आता विशालला असं वाटतं की शुभमकरांना भेटावं जाता जाता. मेन त्याचा मुद्दा तोच आहे ना तिथे येण्याचा. पण इरा काही त्याला भेटू देत नाही आणि म्हणते, "आपण आधी गॅलरीत सेट होऊयात आणि मग भेटा तुम्ही बाबांना. चला चला चला." आता तिथे गेल्यावरही म्हणते, "बघा इथे छान वाटतंय ना, छान वातावरण आहे, मस्त मोकळं. काय सर तुम्हाला काय आवडतं, म्हणजे कुठला तुमचा रंग आवडीचा आहे? पण सर आपण एक सेल्फी काढूयात का आधी?" आता ही म्हणते त्याला पाऊट वगैरे कर. तर आता तो विशाल म्हणतो, "पाऊट वगैरे कशाला, नॉर्मल फोटो काढूयात ना आपण." मग इरा स्वतःच पाऊट करते आणि असं सेल्फी काढते विशालसोबत. इरा खूप खुश असते. तिला असं झालंय की विशालला कुठे ठेवून कुठे नको. पण हे सगळं प्रेम तिचं एकतर्फी आहे, त्यामुळे मला नाही वाटत या गोष्टींचा काही उपयोग होईल. तर आता ती विशालला विचारत असते, "सर मी आपल्या रूममध्ये जाऊन कॉफी पिऊया का मी इथे आणू?" विशाल म्हणतो, "अगं इथेच आण, हे वातावरण छान आहे ना, मोकळं बरं वाटतं इथे जरा." मग इरा म्हणते, "बरं तुम्ही बसा हां, मी कॉफी आणते." खाली सुमनला जाऊन ती खूप घाई करत असते. "अगं आत्या आवर ना लवकर, झाली नाही का अजून कॉफी?" सुमन म्हणते, "अगं माझे 2च हात आहेत, इतक्या लवकर लवकर कसं होईल सगळं, करते जरा दम घे." गौतमी येते आणि म्हणते, "ए इरा, त्या विशालला कशाला इथे बोलवलंय?" इरा म्हणते, "कशाला बोलवलं म्हणजे सांगितलं ना मी तुला, ते माझ्या अभ्यासात मला हेल्प करणार आहे म्हणून, तुला काय प्रॉब्लेम आहे?" तेव्हा लगेच गौतमी म्हणते, "अगं बावळट, तो त्या पोरीच्या साईडनी आहे ना, त्यामुळे तो कशाला इथे आला असेल तुला कळत नाही का? त्या पोरीची मदत करायलाच आला असेल ना." इरा म्हणते, "मम्मा त्याचा काही संबंध नाही आहे, ते माझ्यासाठी इथे आलेत." तेवढ्यात शुभमकर येतात आणि म्हणतात, "सुमन कॉफी करतेस का गं, माझी पण टाक." इरा म्हणते, "बाबा विशाल सर आलेत, तुम्हाला विचारत होते, चला लवकर आपण वर जाऊयात. ए आत्या लवकरात लवकर खायला पाठव गं आम्हाला आणि कॉफी पण घेऊन ये वर 3 कप." आता गौतमीला राग येतोय विशाल का आलाय म्हणून. विशालने आता लगेच बयोला फोन करून कळवलंय की तो तिथे घरी पोहोचलाय, आतमध्ये आहे आणि शुभमकरांना तो भेटणार आहे. मग हे सगळं ऐकून बयो खूप खुश होते आणि म्हणते, "खरंच डॉक्टर मला खूप आनंद होतोय, मी या नादात विसरले की तुम्ही एक डॉक्टर आहात म्हणून." तेव्हा विशाल म्हणतो, "अगं मी तुझा आनंद समजू शकतो, पण तू टेन्शन घेऊ नकोस, इथे अजून तरी सगळं नीट दिसतंय आणि मी चौकशी करून तुला कळवतो सगळं की पुढे काय काय होईल व्यवस्थित सगळं, ओके? त्यामुळे मी आता फोन ठेवतो." मग तो फोन ठेवून देतोय. बयो खूप खुश असते. काही झालं तरी त्याने शुभमकरांची ख्याली खुशाली आणली विशालने तरी बस झालं, हिला असं वाटतंय. पण प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की गौतमी शुभमकरांना वेगळे औषधं देते दुष्यंतच्या सांगण्यावरनं, म्हणजे त्यांचा मेंटल बॅलन्स जरा कमी होईल असा तिचा उद्देश आहे. पण आता शुभमकर ते औषधं घेत नाहीत, ते बघतात की काहीतरी गोळी वेगळी आहे म्हणून आणि ते गौतमीकडे पण रागाने बघायला लागतात. आता गौतमी दचकते, ह्याच्या लक्षात आलं की काय, पण बघूयात आता पुढे काय काय होतंय ते. पण इकडे बयो रवळनाथाला प्रार्थना करत असते की माझ्या बाबाचं, रमाकांत काका आणि गौतमी पासून रक्षण कर म्हणून. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला कळवा हं, आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका हं. धन्यवाद.